नमस्कार माय टू फॅमिली। तर मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे मुंबईतील म्हाडाच्या घरांच्या किमती घटणार। तर वाढीव खर्चाला कात्री लागणार, किंमत सूत्र निश्चितीचा अहवाल लवकरच। तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती। भविष्यात म्हाडाच्या घरांच्या किमती 8 ते 10% घटण्याची शक्यता आहे। सामान्यांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध व्हावीत म्हणून म्हाडा सातत्याने प्रयत्नशील आहे। घरांच्या किमती निश्चित करताना रेडी रेकनर दराशिवाय विचारात घेतला जाणारा प्रशासकीय खर्च, बांधकाम साहित्याच्या किमतीमधील वाढ, गुंतवणुकीवरील व्याज आदी बाबी गृहीत धरल्या जात असल्याने किमती फुगत आहेत। त्यामुळेच रेडी रेकनर दराशिवाय प्रत्यक्षात जो खर्च होईल त्याचीच किंमत निश्चित करावी, अन्य वाढीव खर्च गृहीत धरू नये अशी भूमिका घरांच्या किमती निश्चित करण्यासाठीच्या सूत्रांची पुनर्रचना करण्याकरिता नेमलेल्या अभ्यास समितीने घेतली आहे। त्याबाबतचा समितीचा अहवाल म्हाडा प्राधिकरणाला लवकरच सादर केला जाणार आहे। म्हाडाकडून सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध करून दिली जात आहेत। मागील वर्षीच्या मुंबईतील लॉटरीतील घरांच्या किमती जास्त असल्याच्या तक्रारी आल्या होत्या, त्यामुळे म्हाडाने काही अंशी घरांच्या किमती कमी करून अर्जदारांना दिलासा दिला होता। दरम्यान घरांच्या किमती निश्चित करताना रेडी रेकनरचा दर विचारात घेतला जातो, तसेच प्रशासकीय खर्च 5%, बांधकाम साहित्याच्या किमतीतील वाढ 5%, जमीन घेताना गुंतवलेल्या रकमेवरील व्याज, इन्फ्रा चार्जेसही विचारात घेतले जातात आणि त्यामुळे घरांच्या किमतीत त्याचा 10 ते 15%हून अधिकचा वाटा असतो। मात्र सरसकट खर्च न लावता प्रत्यक्ष त्या प्रकल्पावर किती प्रशासकीय खर्च आला आहे, बांधकाम साहित्याच्या किमतीत किती वाढ झाली आहे, इन्फ्रावर किती खर्च झाला आहे, तेवढ्याचा रकमेचा किमतीत समावेश केला जावा, अशा निष्कर्षापर्यंत समिती आली आहे। त्याबाबतचा अहवाल लवकरच म्हाडा प्राधिकरणाला सादर केला जाणार असल्याचे समितीमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले। त्यामुळे मुंबईतील घरांच्या किमतीत घट होऊ शकणार आहे। जमिनीच्या किमतीच्या व्याजाचा भुर्दंड। म्हाडाने एखाद्या ठिकाणी जमीन खरेदी करताना मोजलेल्या रकमेवरील व्याजाचा घरांच्या किमती निश्चित करताना विचार केला जातो। मात्र सध्याच्या जमिनीचा रेडी रेकनरचा दर किंमत निश्चितमध्ये विचारात घेतला जात असल्याने पुन्हा व्याज विचारात घेणे गैर आहे। दोन्हीपैकी एकाच बाबीचा विचार व्हायला हवा, असे एका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। तर म्हाडा मुंबई लॉटरीची वाट पाहणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण मुंबईतील म्हाडाच्या घरांच्या ज्या किमती आहेत ते 8 ते 10% कमी होण्याची शक्यता आहे। तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।